रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद खंडाळा येथे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने जिजाऊ जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले। तसेच जिजाऊ संस्थेच्या वतीने मोफत कॉम्प्युटर क्लासेस, जिजाऊ मोफत यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्यात आले। याचबरोबर रत्नागिरी शहरात मोफत रुग्णवाहिकेचं लोकार्पण ही करण्यात आलंय। जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था ही संकल्पना संपूर्ण राज्यात रुजवत असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी दिली। अधिक विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी आणि एमपीएससी प्रशिक्षण केंद्र कोचिंग सेंटर सुरू आहे रत्नागिरीमध्ये पण त्याचा सुरू का आपण जेवढे विद्यार्थी द्याल तेवढ्या विद्यार्थ्यांना 10वी 12वी झालेले ग्रॅज्युएट झालेले त्यांना नोकऱ्या देण्याचं काम मी करेन। आणि जेवढ्या विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचे, आता बघाशी आपण एका डॉक्टर ताईच्या वडिलांना मदत केली की ज्यांना डॉक्टर व्हायचे ते इयत्ता 9वी पासूनच विद्यार्थी ज्यांना IITला जायचंय ते इयत्ता 9वी पासूनच विद्यार्थ्यांची जिजाऊकडे तुम्ही पाठवून द्या की त्यांनी बघितलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काम करेन। आपण ठरवलं पाहिजे आपल्या गावातील एखादा गरीब विद्यार्थी किंवा आपला मुलगा मुलगी आहे की जिला उद्या स्वप्न दाखवण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे। जिला इयत्ता 8वी 9वी पासून ज्याप्रमाणे श्रीमंतांची मुलं डॉक्टर होतात, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जाऊन IITला जाऊन चांगले इंजिनियर होतात, त्याप्रमाणे आपल्याला आपल्या गावातील मुलांना घडवण्याचं काम आपल्याला सर्वांना करायचं आहे। ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो ते प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काम आहे का इथले 150 जर डॉक्टर पाहिजेत असतील, 100-125 डॉक्टर पाहिजे असतील तर 125 डॉक्टर उपलब्ध करून देणं काम हे इथल्या लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांचे हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय। आपण बघतोय मागच्या वेळेस मी भाषणात सांगितलं होतं एखाद्या नागरिकाला रक्त लागलं तर कोणाची तरी चिठ्ठी आणा मग रक्त मिळतं। केदार प्रथमेश तुम्हाला सांगतोय रक्तदान शिबिर घ्या, रक्तपेढी इथे शासनाची नसेल तर आपल्या रक्तपेढ्या निर्माण करा, परंतु आमच्या कुठल्याही रुग्णाला रक्तासाठी त्याचा जगावता कामा नये। ही जबाबदारी आपल्या सर्वांची आणि ती जबाबदारी स्वीकारण्याचं काम आम्ही करा। आपल्याला माहिती आहे समस्या काही एका झटक्यात नाही होणार, परंतु दादानो तायानो सांगतोय का येत्या 3 वर्षामध्ये 9च्या 9 तालुक्यामध्ये चांगल्या CBSE शाळा आपल्या या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गरिबांच्या मुलांना, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचं काम आपले जिजाऊ करेल। त्यासाठी चांगले शाळागृह बांधून चांगल्या प्रकारचे शिक्षकांची नेमणूक या जिल्ह्यामध्ये करण्यात येईल असं आपल्याला जाहीरपणे सांगतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।